मोक्षदा एकादशी ही एकादशी मार्गशीर्ष शुक्ल पक्षामध्ये येत असते. मोक्षदा एकादशी मोक्षदा एकादशी व्रतकथा, मोक्षदा एकादशी उपवास, मोक्षदा एकादशी महत्व, महिमा, प्रयोजन व फलश्रुती. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. असा असणारा भगवान श्रीकृष्ण युग पुरुष ज्यावेळी धर्मराजा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा सत्संग चाललेला असताना त्या ठिकाणी राजा धर्माने भगवान श्रीकृष्णाला सत्संगामध्ये प्रश्न विचारला, हे माधवा, हे यादवा, हे मुरलीधरा, हे मनमोहना, मला तू अनेक एकादशीचं महत्व सांगितलेलं आहे, व्रतकथा सांगितलेली आहे, तेव्हा मला मोक्षदा एकादशी ही मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी तिचं महत्व सांग. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाच्या इच्छेप्रमाणे सत्संगामध्ये त्या मोक्षदा एकादशी कथेच्या व्रताला सुरुवात केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे धर्मा, हे युधिष्ठिरा, पूर्वी गोकुळामध्ये वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्याचं धर्मावर अतिशय प्रेम होतं, प्रजेवर अतिशय प्रेम होतं. तो प्रजेची मुलाप्रमाणे त्या ठिकाणी सेवा करत असे, सांभाळीत असे. सर्व जीवन सुखी आणि संपन्न असताना एक दिवस तो विश्रांती घेत असताना त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याचे पूर्वज त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यावेळी त्याला सांगितले की हे राजा, तुझे वडील हे नरकाला गेले आहेत आणि नरकात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना अनेक वेदना होत आहेत. तेव्हा माझ्या पुत्राने माझी सुटका करावी असं सगळं केलं तर त्यातून माझी नक्की सुटका होईल आणि म्हणून तो ओरडत आहे. शेवटी दुःखी कष्टी झालेला राजा स्वप्नातून उठला आणि शेवटी उठल्यानंतर त्याच्या मनामध्ये अतिशय चिंता निर्माण झाली. शेवटी गात्र गलित झालेली आहे, तो गोंधळलेल्या अवस्थेमध्ये गेलेला आहे, त्याला काही सुचत नाही. तो जड पावलाने दुःखी अंतःकरणाने उतरत्या चेहऱ्याने चालू लागलेला आहे. त्याचं राज ऐश्वर्यामध्ये वैभवामध्ये कशातही मन लागत नाही. शेवटी त्याला रात्रदिवस तो प्रश्न सतवायला लागला, हे काही झाले तरी आपल्या पूर्वजांना आपल्याला या नरकातून मुक्त करायचं आहे. कारण मुलाचं कर्तव्यच ते असतं की जे पितरा ते तारिती पूर्वजा ते उद्धारिती सत्पुत्र तया ते भरती ऐसी संतती दुर्लभ जाणार. जे पूर्वजांचा उद्धार करतात, जे पितरांना तारून नेतात, त्यांना सत्पुत्र असे म्हणतात त्या ठिकाणी. आणि म्हणून किंवा आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हा रीख वाटे देवा. याप्रमाणे शेवटी राजाने त्या ठिकाणी तो दुःखी कष्टी आहे त्याने विचार केला, कुणाकडे ते ऋषीमुनींकडे, ज्येष्ठ व्यक्तींकडे, मोठ्या संत सज्जनांकडे जाऊन आपल्या वडिलांना या नरकातून मुक्त करण्यासाठी आपण काहीतरी उपाय योजिला पाहिजे. आणि म्हणून तो शेवटी एक जंगलामध्ये अरण्यामध्ये चाललेला असताना चालत गेला. त्या ठिकाणी तिकडे त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं, नाही ऐश्वर्यात नाही कशातही. आणि म्हणून जंगलातून जात असताना एक अतिशय मोठं जंगल लागलेलं आहे. त्या जंगलामध्ये वृक्ष, लता, विली, त्या ठिकाणी झरे वाहतात, पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे, झाडांना फुलं आलेली आहेत, फळं आलेली आहेत, जिकडे तिकडे पक्षी गातात, त्या ठिकाणी चुचू करतात. आणि अशा ठिकाणी पक्षी गातात देखील आणि वृक्ष वल्ली अमासुळी पक्षी ही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुण दोष अंगा येत तुका म्हणे होय मनासी संवाद आपणासी वाद आपणासी. अशा प्रकारे त्या ठिकाणी हे सर्व पाहिल्यानंतर पुढच्या बाजूला त्या ठिकाणी महाज्ञानी महातपस्वी असे असणारे एक ऋषी त्यांची पर्णफुटी दिसली. ते मृगाच्या आसनावर बसलेले आहे. त्यांच्या मस्तकावर अतिशय लांब अशा जटा आहे, कमरेला लंगोटे आहे, अंगाला भस्म लावलेलं आहे, अतिशय सात्विक चेहरा, प्रसन्न मुद्रा, तपाचं ज्ञानाचं तेज त्याच्या ठिकाणी आहे. आणि तो शिष्याला त्या ठिकाणी ब्रह्मसत्य जगन्मिथ्य अशा प्रकारचा उपदेश करत आहे. असं पाहिल्यानंतर राजाने श्री संताची या माथाचरणावरील साष्टांग हे करी दंडवत त्या ठिकाणी राजाने त्या मुनींना त्या ठिकाणी लोटांगण घातलं, साष्टांग नमस्कार केला, दर्शन घेतलं. आणि मग राजाने त्या ठिकाणी विचारलं की हे वैखानस, तुझी प्रजा सुखी आहेस, तू आनंदी आहेस का? हे सगळे विचारल्यानंतर सांगितलं, महाराज मी आनंदी आहे, सुखी आहे. तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे की ईश्वराने धर्म हा समाजाचा प्राण असतो आणि त्याची धारणा करणं, त्याचं पोषण करणं हे राजाचं काम असतं. आणि म्हणून राजाला ईश्वराने निर्माण केलेलं असतं. परंतु मुनिवर्य, एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये कमतरता आहे की माझे पूर्वज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि माझे वडील हे नरकात गेले. त्यांना त्या ठिकाणी अतिशय दुःख होत आहे, अतिशय वेदना होत आहेत, अतिशय कष्ट होत आहेत. तेव्हा मुनिवर याच्यातून मुक्त होण्यासाठी, या पापातून मुक्त होण्यासाठी मला काहीतरी उपाय सुचवा. त्यावेळी मुनींनी आपले डोळे झाकल्याने सांगितले, राजा तुझ्या या प्रश्नावर मी आता तुला ताबडतोब उपाय सुचवतो. तुझा हा प्रश्न या ठिकाणी मी तुझी समस्या सोडून देतो. आणि न सांगता तुम्हा कळे ते अंतरी विश्वभर परिहरचिने लागे. याप्रमाणे ऋषींनी आपले डोळे झाकले आणि झाकल्याबरोबर त्यांना राजाचे सर्व त्या ठिकाणी पित्र त्यांच्या पुढे उभे राहिलेले आहे. आणि मग त्या ठिकाणी ऋषीमुनींनी वैखानस राजाला सांगायला सुरुवात केली की हे राजा, तुझे पूर्वज, तुझे वडील चांगले होते, परंतु तुझे वडील अतिशय ज्ञानी, बुद्धिमान, हुशार होते, धर्माचरण करत होते. त्यांना अनेक स्त्रिया होत्या, परंतु एक अतिशय महान पतिव्रता असणारी, साध्वी असणारी, अतिशय देखणी, सौंदर्यवती, लावण्यवती असणारी, अतिशय गुणी असणारी, पतिव्रता असणारी स्त्री. पण कुणीतरी ते राजाचा गैरसमज करून दिला, राजाच्या मनामध्ये द्वेष पसरविला आणि तेव्हापासून राजा तिच्याकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी करायला लागलेला आहे. एक दिवस राजा तिच्या महालात आले असताना ती नवयवना ऋतुस्नानानंतर चौथ्या दिवशी त्या ठिकाणी पतीकडे कामसुखाची मागणी करायला गेलेला आहे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे जे पुरुषार्थ सांगितलेले आहेत, तो काम पुरुषार्थ त्या ठिकाणी त्याची पूर्तता राजाने त्या ठिकाणी तिची केली नाही. त्या ठिकाणी तिचा आग्रह मोडला, तिला बाजूला ढकलून दिलं, तिचा तिरस्कार केला आणि ती शेवटी विवळत रात्रभर पडली. आणि या पापामुळे तुझ्या वडिलाला नरकात जावं लागलेलं आहे. राजा, हे बघ, लक्षात ठेव की जर पत्नीने पतीकडे पतिसुखाची मागणी केल्यानंतर तिची इच्छा पूर्ण करणं हे पतीचं काम असतं. नाही केली तर त्या पतीला देखील त्या ठिकाणी पाप लागतं, दोष लागतो आणि तेच तुझ्या पित्याकडून घडलेलं आहे. हे राजा, तू जर मोक्षदा एकादशीचं त्या ठिकाणी व्रत केलं, नवमी, दशमी आणि आपले दशमी, एकादशी, द्वादशी याप्रमाणे जर व्रत केलं तर तुला पुण्य प्राप्त होईल. आणि तुझ्या ते पुण्य जर तू तुझ्या वडिलांना अर्पण करशील तर ते स्वर्गातून, नरकातून मुक्त होतील आणि स्वर्गाला जातील. आणि म्हणून नरकातून मुक्त होण्यासाठी राजाने पुढे आपल्या प्रजाबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर त्या ठिकाणी मोक्षदा एकादशीचं व्रत केलेलं आहे. आणि शेवटी राजाने ते पुण्य आपल्या वडिलांना अर्पण केलं आणि नरकातून राजाच्या वडिलाची त्या ठिकाणी सुटका झालेली आहे. हे मोक्षदा एकादशीच्या पुण्यामुळे
आपणही आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गती प्राप्त होईल. मोक्षदा एकादशीचं व्रत ऐकलं आपण, यथायोग्य तिचा उपवास केला, भगवंताचं नामचिंतन केलं तर ती आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारी, सर्व व्रतांचा राजा असणारी अशी ही एकादशी आहे. आणि म्हणून मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. आणि म्हणून धर्मराजा सर्व तुझ्या प्रजालाही सांग या एकादशीचं व्रत करण्याचं.